मग तुमच्या वाणीत काय पावर येणार नाही. गोपाला 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 हो. मग तुम्ही त्या सोनूवर विश्वास ठेवल्यापेक्षा संतांच्या वाङ्मयावर विश्वास ठेवा आणि जीवनाचं कल्याण करून टाका. मग ते सोनू केली, मग वेगळं झालं. कृपाची कान दिसते शान इकडून तिकडे मारते चक्रा चक्रा नखरा चक्रा नखरा. शांताबाई शांताबाई तिचं नाव शांताबाई, पण घरात शांती गौरी नाही, पण नाव शांताबाई. आता तुम्ही शांताबाईचे नाव किती काही घ्या, तुम्हाला शांती लावून तर शरद बांधतो का कधी. तुम्हाला शांती जर पाहिजे असेल इथंच भेटते. शांती गुणाला कशी लाभते दरबाराचं नाव आहे संत दरबार. त्या दरबाराचं नाव आहे संत दरबार. बार तीन आहे, एक संत दरबार, दुसरा बियर बार, तिसरा म्हणजे गरबार. या गरबारामध्ये किती काही करता तुम्हाला शांती लाभणार नाही. या संसार नगरीत बाजार भरला ग बाई. यात सुख नाही त्यात सुख नाही, यात सुख नाही त्यात सुख नाही. या संसार नगरीत बाजार भरला ग बाई. हा गरबार आहे. किती काही पैसे कमा तुम्हाला संसारात सुख मिळणार नाही. दुसरा म्हणजे बियर बार. बियर बार मध्ये शहाणातला शहाणा जरी माणूस गेला काकाजी, तो तिथून अर्ध्या तासात बिघडून येते. त्यानं तिथं जावं, 100 रुपयाची नोट खर्च करावी, ते पावती घ्यावी, गिल्लादात टाकावी आणि मग नंतर आपल्या पोटात टाकावी. तोच तिकून आल्यावर म्हणते दाखवा दाखवा खरं माझे मला, काय सांगू तुला जास्त झाली मला, काय सांगू तुला जास्त झाली. गंगासागर बार बार बियर बार एक बार. थोडा एक कदम जे काही होता त्या एकाचा अंदर घुसला का आयुष्यात. पण संत दरबारामध्ये महामूर्खातला मूर्ख इथे ये म्हणा. हो, इथं आमच्या आदरणीय गुरुवर्य ज्या दिवशी तो विवेक प्राप्त झाला, तुका म्हणे तो उद्योग झाला. ते दैव होण्यासाठी नरद्याची सुंदर वेळा साधून घेतलाही मनोरा सुखकरारी पूर्णगा. आता कोणाचं नाव आता काय सोडलं काय असं आता. सोनू गेली शंका गेली आता कोणाचं नाव. आणि आला बाबूराव. या बाबूरावचे गाणे म्हटलं का कर्माची गती. राजा दशरथ देवाच्या बापाले जर कर्म चुकलं नाही तर तुम्ही सामान्य माणसं आहे. एक वेळेस तुम्हाला देव माफ करेल, एक वेळेस तुम्हाला संत माफ करेल, एक वेळेस तुम्हाला समाज माफ करेल. पण कर्म जर चुकले महाराज, कर्म देवाच्या बापाला चुकले तर कर्म तुम्हाला काय चुकणार. केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. उजवाले मेले ऐसे किती
महाराज आज संतांच्या विचाराची गरज आहे. आग लगे आसमान में जलजल गिरे अंगार, आग लगे आसमान में जलजल गिरे अंगार, संत ना होते दुनिया में तो चर्चा कसा. महाराज एकच म्हणत आहे, आज संत कोणाला म्हणा, जो भेटा बांधतो कीर्तन करतो त्याला संत म्हणता काय? बंडेबाजी जो धोतर घालतो, बंगाली घालतो, कमरीले बांधतो त्याला संत म्हणता काय? महाराजांचे संत गुल्ले बरेचसे फिरून राहिले. संतांची व्याख्या 5 वर्षाच्या मुक्ताबाईने केली आहे. संत तोची जाणाची की दया क्षमा ज्याची अंगी लोभांता नहीं मना, जेठी विरक्त तोची जाना, जिसके पास चाहता नहीं, जिसके घर में जूता नहीं, जिसका बैंक अकाउंट में खाता नहीं, जिसका परिवार से नाता नहीं, तो बड़ा संत. महाराज ज्यानं काम क्रोध मार बसर दंभ अहंकार या शरीराचा नाश केला असेल तो खरा संत. अगिनाही ज्ञान म्हणे साधू मला मान, हे नाही ध्यान म्हणे साधू मला मान, साधू नावान साधू होत नाही रे नाही रे, साधू होते साधा हे साधू होते साधा खंजीरी नहीं है पण त्याच्या रक्त रक्तात खंजीरी आहे. पहिला मारा हा तुकडो जी बाबा तुमने भारत जगा दुनिया तुकडो जी बाबा भारत जगा दुनिया संकेत महाराजांचे खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. संकेत महाराजांचे यांचे माझे माझ्या लग्नाच्या अगोदर पासून संबंध आहे त्या. हो तेव्हा संकेत महाराज लय लहान होते. पोटोळे महाराज सोबत त्याचे नावाचे काळ्या वाजून द्या. मी अलतो बघतो ऐकतो करायचं त्याला नाही होय. मी नारायणदासजी पोटोळे महाराज त्यांचा केला त्याच्या नावाच्या काळ्या माझ्या नावाचे मी मिळाल्या हो जो खास की पहचान दे उस गुरु पहचान तेरे बना समझो लाखों गुरु है जगत में एक भी नहीं काम का सब स्वार्थ के आसरे डंका बजाते नाम का विश्वास का गुरु एक ही है बाकी नहीं कुछ खा दे ऐसे गुरु पहचान दे जो खास की पहचान दे. तू कोण आहे तू कसं गेलाय तुला काय करायचं आहे तुला सोबत न्यायचं काय आहे जो खास की पहचान दे. तू कोण आहे बघ तुझे नाव काय नाव टी शर्ट वाला तुझे नाव काय नाव नाव उभा राय उभा दादाच्या नावाच्या टाळ्या वाजून द्या. बरोबर ना टाळ्या वाजवल्याने काय होते माहिती आहे काय लोक किती जिवंत हे समजते. एखाद्याला जर वाटत काला मेला बघू तुझे नाव काय कार्तिक वा वा कार्तिकच्या नावाच्या एकटा टाळ्या वाजून द्या. कार्तिक आलेली आहे काय बाबा आले आहे काय तू एकटा आला वा वा कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक
कोणी कन्या पुत्र होती सात्विक कोणी कन्या पुत्र होती सात्विक कोणी कन्या पुत्र होती सात्विक कोणी कन्या पुत्र होती सात्विक कोणी कन्या पुत्र होती सात्विक कोणी कन्या पुत्र होती सात्विक कोणी कन्या पुत्र होती कार्तिक तुझे नाव एक कार्तिक जे आहे खरं आहे का खोटं नाव आहे? कार्तिक नाव खरं आहे का खोटं आहे? हा खरं आहे काय? खरं आहे ना? आता मी सांगतो तुले पाहिजे आत्या आत्या माझे नाव मनोज आहे हे मनोज नाव खरं आहे का खोटं आहे? हा बरं काकू माझे नाव मनोज आहे बरोबर नाही काय? माझे नाव हे खरं आहे का खोटं आहे एवढं सांगा फक्त. हा खरं आहे आपण अज्ञानात संकेत महाराज मी ज्या वेळेस माझ्या आईच्या गर्भाच्या बाहेर आलो तेव्हा मला नाव होतं काय? बसले कार्तिक आत्या मी जेव्हा माझ्या आईच्या गर्भाच्या बाहेर आलो तेव्हा मला नाव होतं काय? म्हणून जे नाव ठेवलेलं नाव आहे का खरं नाव आहे? मग हे नाव खोटं आहे का खरं आहे? मग तुम्ही तो तुमच्या तोंडानं होऊन जाईल समजलं का मला काय म्हणायचं आहे? आत्या हे मला सांग माझे नाव हे ठेवलेलं नाव आहे का खरं नाव आहे का खोटं नाव आहे? ठेवलेलं नाव आहे हाका मारे ज्याचे नावे त्याचे नावाची नाही हवे पाहिजे आता मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा माझी आजी पुढे निंबीत फिरली वाटी 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 कोणतरचे गहू घेतले तिच्यापासून घेऊ दे तिच्यापासून घेऊ दे पंचांग घेतलं पंचांगात दाणे ठेवले त्याच्यात मोह नाव निघालं महिना मोहनच ठेवून दिलं. आता हे ठेवलेलं नाव आहे खोटं नाव आहे का खरं नाव आहे? ठेवलेलं नाव आहे ना. मग मी थोडंसं वाढलो मी डोंगावर गेलो मला माझ्या आजीनं हाका मारल्या हे मनोज हे मनोज हे मनोज खोट्या नावानं हाका मारल्या का खऱ्या नावानं हाका मारल्या? खोट्या नावानं ना. तुम्हाला प्रश्न मान्य आहे ना उतकडे काकाजी? खोट्या नावानं घेतलं ना आजीनं. मग मी आता पहिल्या वर्गात माझी ऍडमिशन केली माझ्या बाबानं मला खोट्या नावानं टाकलं का खऱ्या नावानं टाकलं? खोट्या नावानं टाकलं ना. मी पाचाऱ्यात गेलो मला दोस्त मित्र भेटले ते मला आवाज देते खोट्या नावानं का खऱ्या नावानं? खोट्या नावांना मान्यानुसार गेले. मग मी नोकरीवर लागलो मग पेमेंट स्लिप निघाली खोट्या नावानं का खऱ्या नावानं? खोट्या नावानं. मी लग्न झालं मग बायको मला आवाज देते खोट्या नावानं का खऱ्या नावानं? खोट्या नावानं. मला 2 लेकरं झाले कसे झाले काय झाले मला माहिती मला 2 झाले मला झाले मला मला 2 नातू झाले त्याचे लग्न झाले माझ्या लेकराचे लग्न झाले मला नातू झाले ते मला आजोबा आवाज देते ते कोण्या नावानं हाका मारते खोटे का खऱ्या? खोट्या नावानं. मग माझं खरं नाव काय? या खऱ्या नावाची जर ओळख करायची असेल म्हणून तुकडोजी महाराज तेच म्हणतात क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिस पाना का उसको तो छोड़ दिया रे जिस पाना का उसको तो छोड़ दिया. जीवन गवा दिया जिस पाना का उसको तो छोड़ दिया रे जिस पाना का उसको तो छोड़ दिया रे जिस पाना का उसको तो छोड़ दिया. खऱ्या नावाची जर ओळख करायची असेल महाराज या खऱ्या नावाची ओळख फक्त एकच करू शकते ते म्हणजे अच्युत महाराज ते म्हणजे वंदनीय राष्ट्रपती महाराज ते म्हणजे ब्रह्मचारी महाराज. बोला काय म्हणायचं? सोहम माझे नाव ब्रह्मपुरी ठिकाण सोहम माझे नाव ब्रह्मपुरी ठिकाण जगी विस्तरिलं माझा मित्र झालो वैशिष्ट्य एकीची वर्म स्वयं तूच आहे ब्रह्म यावेळी संदेह भ्रमच ठेवू नको तूच देव आहेस आहे ते तत्व म्हणजे देव महाराज ते तत्व म्हणजे देव. एका झाडावर एक माकड बसलं एका झाडावर माकड बसलं पाहिजे वरून पाणी येऊन झालं माकड काय होईल? बाई काय होईल? बोल ना आपली इकडे अमरावती भाषा आहे ना अमरावती जिल्हा आहे. एका झाडावर माकड बसलं काकाजी वरून पाणी येऊन राहिलं माकड काय होईल? बोल होईल. त्या झाडावर एक चिमणी बसली सुगरण म्हणून पाहिजे आणि चिमणी माकडाला म्हणते काय माकडा
वर्षभर फिरला. चिमणी कोणाला म्हणते? चिमणी कोणाला म्हणते? चिमणी कोणाला म्हणते? चिमणी कोणाला म्हणते? माकडाला. चिमणी कोणाला म्हणते? समजणे वाले को चिमणी माकडाला म्हणते. काय मागला? वर्षभर फिरला पण पावसाळ्याच्या पाण्यापासून वाचवण्याकरता एक घरट सुद्धा बांधली म्हणते. चिमणी कोणाला म्हणते? चिमणी कोणाला म्हणते? हो पाहिजे आता. मग माकड काय म्हणते? का हो चिमणी मी का तुझे घर मागत काय म्हणते? चिमणी काय म्हणते माकडाले? का हो म्हणते चिमणी मी का तुझे घर मागत का म्हणते राहिले. हा मग माकडाला आला ना, माकडाला आला माकडानं काय केलं? एका लातीत केली चिमणीचं घर तर म्हणून टाकलं. चिमणीचं घर तर म्हणून टाकलं. चिमणी म्हणते जाय मर, जाय मर. आता मर कोणाला म्हटलं म्हणजे त्याला राग येते ना. त्याला राग आला त्याने एका लातीत चिमणीचं घर तर म्हणून टाकलं. काही काही माकडाला मला राग येते. चिमणी जर बोलली की घरातले भांडे फेकते म्हटलं माकड. काही काही माकड घरातल्या आलमाऱ्या गिरमाऱ्या भांडे कुंडे स्वयंपाकघराचे ताबे मागे पार फेकते. मग एखादी चिमणी म्हणून असं माईचा माकड दारू पिते. नाही समजेल महाराज, माईचा माकड दारू पिते. मग मी म्हणतो असतो चिमणीले पिऊ देतात त्याच्या माकडाला दारू. सकाळी पेत असन, संध्याकाळी घरी येत असन, त्याची उतरत असन, अजून संध्याकाळचे तुझे लाडक्या बहिणीचे पैसे काढत जाईल माकडाले देत माकडाले देत जाय. सुंदरकर महाराज यानं काय होईल? यानं काय होईल काकाची माहिती आहे काय? यानं माकड लवकर मरण. यानं माकड लवकर मरण. त्या माकडाच्या नावाचं कुंकू लावल्यापेक्षा, त्या माकडाच्या नावाचं कुंकू लावल्यापेक्षा ब्रह्मचारी महाराजचा नावाचं, अच्युत महाराजांच्या नावाचा, तुकडोजी महाराजचा नावाचा बुक्का लावा. तुम्हाला मोक्ष भेटल्याशिवाय राहिला नाही. मला एकच सांगायचं, नरदेवाची सुंदर वेळा पाहिजा. तुम्हाला देव आवडते का? देव आपण आता थोडकेच लोक आहे, बाकीचे लोक आले नाही चालते आपल्याला. तुम्हाला देव आवडते ना? देव मला सांगा, रात्री आकाशात काय दिसते? काय दिसते? चांदण्या दिसते. चांदण्या किंवा तारे. उद्या सकाळ जर झाली तर चांदण्या दिसते काय? चांदण्या दिसत नाही. मग उद्या जर सूर्य तापला बरोबर ना, दिवस निघाला, मग तारे आहे नाही काय? तारे आहे. पण सूर्याच्या प्रकाशाच्या प्रभावामुळे तारे काय झाले? लुप्त झाले. मग तारे आहे नाही काय? तारे आहे. समजा आता इथं नद आहे, इथं नद आहे. मी 10 वर्षाच्या बाद आलो इथं. हो इथं नद आहे. आपण जर समजा नदीवर गेलो, दादा नदीवर गेलो, नदीत पाणी आहे, वाहत पाणी आहे, आणि आपण समजा दोघं जण गोष्टी करून राहिलो, का तिने याच्यात काही जलचर गिलचर आहे नाही काय? मग तिने त्या म्हणते असं तर दिसत पण नाही, असं तर दिसत पण नाही. पण त्या नदीवर काय आलाय? शेवाळ आलाय ना. नदीवर काय आलाय? शेवाळ आलाय पांडेबाजी. मग जोपर्यंत तो शेवाळ बाजूला करत नाही तोपर्यंत त्याच्यातले जलचर दिसणार आहे काय? तसं तुमच्या आमच्या या मनावर अज्ञान रूपी अंधकाराचा शेवाळ आलाय. तो जर तुम्हाला दाखवायचा असेल तर संत महत्वाचे आहे. हे संत महत्वाचे आहे महाराज. पाहिजे आता तो देव तुमच्या आमच्या आत्मनेच आहे. जैसा हृदयामध्ये असणारा सर्व सुखाचा आराम, का भांडाची रिकामो विषयावरी. पाहिजे तो देव कसा आहे महाराज? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं आत्मरूपा देवा तुझे गणेशू सकाळामध्ये प्रकाशू मने निवृत्ती दासू अवतारूजी. पाहिजे तो देव कुठे आहे? देवाय देवाय हृदय मंदिर शोधून पाय देव नटला नाना परी भरणे उरला चराचरी. आता तुकडोजी महाराजांचा का? तुकडोजी महाराज आम्हाला देव समजून सांगणार. तुकडोजी महाराज म्हणतात काही गाव दुंडे काही देश दुंडे तेरा पता नाही लगता भगवान का. ज्या दिवशी तुकडोजी महाराजांना आळकोजी महाराज सद्गुरू भेटले त्यावेळेस तुकडोजी महाराजांना स्वस्वरूपाची ओळख झाली. त्यावेळेस तुकडोजी महाराज म्हणायला लागले भगवान मेरे पास है भगवान के मंदिर में दीपक जले. त्यावेळेस तुकडोजी महाराज सांगायला लागले ओम नमोजी विश्वचालका जगतवंद्या ब्रह्मांड एकची असून अनेका भासची विश्व आपणचे झाला धराधर उरला भरुनी महिवर अनवेण तुरण करती संचार विश्वनाम प्रकटावया. आपणची मंदिर मूर्ती पुजारी. पाहिजे आपणची मंदिर, आपणची मंदिर मूर्ती पुजारी, आपणची परी पुष्पवणी पुजारी, आणि आपण
आपणची देवरूपांतरी भावे भक्त. तेच वर्णन कबीरजी महाराजांनी केलं आणि कबीरजी महाराजांनी समाजाला तो देव समजून सांगितला. कसा? बंगला खूब बनाया बे, 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 बंगला खूब बनाया बे. अंदर नारायण सोया बे, अंदर नारायण सोया, अंदर नारायण सोया, नारायण सोया, अंदर नारायण सोया, अंदर नारायण सोया, अंदर नारायण सोया. बंगला खूब बनाया बे, बंगला खूब बनाया बे, खूब बनाया बे, बंगला खूब बनाया बे, बंगला खूब बनाया बे, बंगला खूब बनाया बे, खूब बनाया बे, बंगला खूब बनाया बे. हा देवरूपी बंगला पहिला. इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का खंभा, आवत जावत कोई नहीं जाने, कैसा हुआ चंबा. मग कबीरजी महाराज सांगायला लागले काय? बंगला खूब बनाया बे, बंगला खूब बनाया बे, बंगला खूब बनाया बे, बंगला खूब बनाया बे, अंदर नारायण सोया बे. पाहिलं आता या मंदिराचं आणि या मंदिराचं काय काय आहे समन्वय काय आहे? या मंदिराचं आणि या मंदिराचं. त्याही मंदिराला पाया आहे, याही मंदिराला पाया आहे, बरोबर ना काकू? त्याही मंदिराला पाया आहे, याही मंदिराला पाया आहे. तेले पिल्लर आहे, येले पिल्लर आहे, तेले खांब आहे, येले खांब आहे, तेले स्लॅब आहे, येले पिंडीची ब्रह्मांडी स्लॅब आहे, तेले कळस आहे, येले कळस आहे, त्याच्यातली मूर्त आहे, याच्यातली मूर्त आहे, त्याच्यातली मूर्त तुम्ही यांनी बसवली, त्याच्यातली मूर्त भगवंतानं बसवली. आता कामाची ती आहे का? कामाची आहे कोणती आहे? कार्तिक. त्याच्यातली मूर्त समाजातल्या लोकांनी बसवली, याच्यातली मूर्त भगवंतानं बसवली. कामाची ती आहे, कामाची पाहिजो. तेली पाय आहे, येली पाय आहे, तेली दरवाजे आहे, येली दरवाजे आहे, तेली खिडक्या आहे, येली खिडक्या आहे. त्याचा पाया कोणता, याचा पाया कोणता? पाहिला. अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. जो श्वास से अपनी अंतर से रखना है. बुद्धि विचार शुद्ध सतत ही करना है. ईश्वर कर माझ्यासारखे कीर्तनकार भरपूर तयार झालेले आहे. पाहिजे मला 5 रुपयाचं नारळ 50 रुपयावर गेलो. मी कशा करता बोलतो पांडे बाबाजी? 5 रुपयाचं नारळ 50 रुपयावर गेलो. हजाराचा साऊंड सिस्टीम लाखो रुपयावर गेला. पाहिला एका वर्गात 100 विद्यार्थी आहे, 100 पैकी 100 नापास झाले. दोष कोणाचा आहे बाई? एका वर्गात 100 विद्यार्थी आहे आणि 100 चे 100 नापास झाले. दोष कोणाचा आहे? दोष कोणाचा आहे काकाजी? कोणाचा आहे? मास्तरचा आहे. अनेक वर्षापासून भागवत कथा कीर्तने सप्ते चालू आहे, तरी समाज सुधरून नाही राहिला. दोष कोणाचा आहे? कोणाचा आहे? गाड्यांचं वाचवा मग. हे कशामुळे होऊन राहिलं? पत्थर एक बार मंदिर जाता है वो भगवान बन जाता है. इंसान हर रोज मंदिर जाता है वो पत्थर का पत्थर ही बन रहा है. या जगात तुम्हाला आम्हाला देव सांगणारे भरपूर आहे. फायदा मी कशा करता बोलतो? देव किती मोठा आहे हे सांगणारे भरपूर आहे. देव किती व्यापक आहे हे सांगणारे भरपूर आहे. पण देव तुझ्यात आहे आणि देव तूच आहे हे सांगणारे फक्त ब्रह्मचारी महाराज. गोपाला गोपाला
कीर्तन आध्यात्मिक करू का थोडं पंचरंगी करू तुम्हीच सांगा. तुमच्याच मताला पांडे बाबाजी असं चालू होती काय घालू चालू घालू काय. आज अध्यात्माची गरज आहे मला. त्या देहाच्या आतमध्ये 4 देह आहे. स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे, महाकारण देह आहे. पहिला स्थूल देहाचा रंग लाल आहे, सूक्ष्म देहाचा रंग पांढरा आहे, कारण देहाचा रंग काळा आहे, महाकारण देहाचा रंग निळा आहे. आणि निळ्याच्या आतमध्ये कळलेला ते मूर्त बसलेला आहे तो दुसरा कोणी नसून तूच देव आहेसा आहे तत्वशोधनी आहे. गोपाला गोपाला आपल्याला याच्याकडे लक्षच नाही आहे. आपण म्हणतो मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. अरे अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. मला एकच सांगायचं आहे, बकरीचं पिल्लू बकरीसारखं, कुत्र्याचं पिल्लू कुत्र्यासारखं, वाघींचं शिंगरू वाघींसारखं, गायचं वासरू गायसारखं. तसं तुम्ही आम्ही त्या परमेश्वराच्या वंश आहे ना. तूच का देव नाही, तू का देव नाही याची येलेच ओळख नसल्या कारणानं हा अज्ञान अवस्थेत गुरफटलेला आहे. अज्ञान विकार माझती, अज्ञान घडेल कुसंगती, अज्ञान घडेल प्राप्ती प्राप्ती सत्य स्वरूप देव. तुम्हाला स्वरूपाची ओळख होणार नाही. तुम्ही कितीही सत्य करा कल्याण होणार नाही. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची मग तो विठ्ठल जर प्राप्त करायचा असेल या कार्यक्रमाची गरज आहे. मी का बोलतो असं, नद्याची सुंदर विडा. जोपर्यंत तेलाच्या पिपेत तेल आहे, जोपर्यंत तेलाच्या पिपेत तेल आहे तोपर्यंत तेलाची पिपेची किंमत आहे. ज्या दिवशी तेलाच्या पिप्यातलं तेल निघून गेलं, तेलाचा पिपा भांगारात आहे. त्याला तो वाजवा. म्हणजे बाबाजी, जोपर्यंत या तेलाच्या पिप्यात तेल आहे तोपर्यंत या तेलाची किंमत घरात आहे. तोपर्यंत या तेलाची पिपेची किंमत घरात आहे. याच्यातलं एक आत्मतत्व नावाचं तेल निघून गेलं, याची किंमत स्मशानात आहे. याची किंमत स्मशानात आहे. जोपर्यंत पेटीमध्ये दागिने आहे तोपर्यंत त्या पेटीची किंमत आहे. ठेव ठाव लाव लो साफसफाई. हो, आणि ज्या दिवशी पेटीतले दागिने सोनाला तिथं गहाण ठेवले त्या दिवशी पेटी उघडण्यावर आहे. पेटी उघडण्यावर आहे. जोपर्यंत पिंजऱ्यात पोपट आहे तोपर्यंत पिंजऱ्याची किंमत आहे. ज्या दिवशी पिंजऱ्यातला पोपट उडून गेला पिंजरा रिकामा झाला रे. म्हणून ये पापी मन करले भजन, ये पापी मन करले भजन, बाद में प्यारे पछताएगा जब पिंजर से पंछी निकल जाएगा, पिंजर से पंछी निकल जाएगा. चलो किया जब नहीं चलो तू जाएगा, तूने जो कमाए जो दिखाएगा. चलो किया जब चलो तू जाएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. बाद में प्यारे पछताएगा पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा. तोपर्यंत या चिवाचिवाय तोपर्यंत ऐक मानला बाई राम नाम घे. तू म्हणतील बायका पोरं हे तुझ्या मागची पोरं, तू म्हणतील पैसा अडका हा इथेच राहील सरका. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. म्हणून तू एकच काय कर उद्या करायचे आज करा. काही भरोसा नाही आयुष्याचा. देवा काचेच्या नळीसारखा कधी काही लोक नाही. मग कल करे तो आज कर, आज कर आताच कर. आता माझी सुद्धा तुझं नारायणा रक्मिणी रमणा वासुदेवा. आता तरी पुढे आजचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. यासाठी काय कर घडी घडी मध्ये तुझे चित्त ठेवून चित्त स्थिर ठेवून या. आम्हा साधकाची ह्याची
मार्ग सोपा जन्म मरणाच्या चुकल्या केपा मग दास तुकड्या म्हणे यक्षण भुके न गमावेले यासाठी एकच काय कर हरिनाम घे म्हणून नरद्याची सुंदर वेळा पण ज्याच्या गावात एवढं मोठं कीर्तन चालू आहे ज्याच्या गावात एवढा मोठा भागवत सप्ताह चालू आहे त्याचं काय वृत्ती असून एका जणाच्या घरासमोर सुंदर साईबाबाचं मंदिर आहे मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए जब तुम बोलो तो मेरा दर्शन हो जाए जब तुम बोलो तो मेरा दर्शन हो जाए मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए आपल्याला भाव आहे तो सात्विक आहे तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ और निश्चित तो सात्विक आहे त्याचा भाव आहे मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर म्हणजे साईबाबाचं मंदिर नाही पडलं ज्याला गजानन महाराजचं मंदिर नाही पडलं त्याचं वेगळंच आहे मेरे घर के आगे देखी तेरा दुकान लग जाए मेरे घर के आगे देखी तेरा दुकान लग जाए मेरे घर के आगे देखी तेरा दुकान लग जाए जब खिड़की खोलूंगा ये कौवा मिल जाए जब खिड़की खोलूंगा ये कौवा मिल जाए मेरे घर के आगे देखिए तेरा दुकान लग जाए मेरे घर के आगे देखिए तेरा दुकान लग जाए आज देशीची गरज आहे तर देवाची गरज नाही माय बापू एवढी शोकांतिका या समाजापुढे दिसून आली 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं 1965 साली भारत आणि चीनचं युद्ध झालं पण भारताने विजय मिळवला महाराज मला एकच म्हणायचं आहे आज तुमच्याजवळ 3G 2G 4G 5G चे मोबाईल तुमच्या हातात आला पण तुमचं आमचं बोलणं सुद्धा नाही एवढी शोकांतिका समाजासमोर दिसून येते महाराज मला आज एवढंच सांगायचं आहे नद्याची सुंदर वेळा साधून गेलं नाही म्हणून ज्या सुख करा हरे गुण काही फायदा नुसता आपण संसाराच्या नावे घालून नये शिंद्य वाढताय पुण्य धर्म केला आपण आज संसारातच डुबून राहिलो आणि संसार कसा आहे माहिती आहे का महाराज संसार म्हणजे गच करणं संसार म्हणजे गच करणं तुम्हाला काय गच करणं तिकडे गच करणं आलंच पाहिजे असं नाही गच करणं पाहिलंच नाही मी पंढरपूरची वारी करतो दादा तबल्याल दादा गुलाबराव महाराजांच्या सोबत जात असतो मी संकेत महाराज तर वरतून पाणी येत राहते कपडे येत चालू लागते धोतर रंगून घाली मग कीर्तन असते संध्याकाळचे मला तुम्ही बारीक सगळं दिवस करून घालता त्या मग मी पहिले खातो वाटत हो मग खाचता मग ती जास्त मोठं झालं मग ती जास्त मोठं झाल्यानंतर मग मला असं वाटायचं नसतं खाजवलं असतं पुरलं असतं तसं झाल्यानंतर पहिले बरं वाटते लग्न झाल्यानंतर पहिले बरं वाटते एक लेकरू झाला तिच्यापेक्षा बरं वाटते दुसरं झाल्यावर तिच्यापेक्षा बरं वाटते KG2 KG1 हे आणली मग तू नर्सरी बंदीत कधी बरं संसार कसा आहे दुःख बदलडी आयो या संसार 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 दुःख बदलडी आयो हा संसार दुःख बदलडी आयो या संसार दुःख बदलडी आयो या संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बदलडी आयो या संसार दुःख बदलडी आयो या संसार दुःख बदलडी आयो या संसार दुःख बदलडी आयो दुःख बदलडी आयो या संसार सुखाचा विचार नाही कोणते हा संसार कसा आहे लटिका व्यवहार सर्व संसार पाये जर हरिविनो पैकी लोक म्हणजे सुंदर महाराज
तुम्ही कीर्तनात पांडेबाबाजी म्हणते, मला म्हणते पिक्चरचे गाणे म्हणता म्हणते, पिक्चरचे गाणे म्हणून तुम्हाला तू म्हणते. आता मला सांगा, इथं माझ्या आया बायल्या बहिणी बसलेल्या आहे, एक तरी गाणं चुकीचं म्हटलं ना तर माझ्या आईने मला म्हणा, आई ब्रह्मचारी महाराजांवर म्हण बरं, नजर के सामने जिगर के पास. ब्रह्मचारी महाराज, तुकडोजी महाराज म्हणा बरं, अच्युत महाराज म्हणा बरं, नजर के सामने जिगर के पास कोई रहता है ओ ब्रह्मचारी महाराज. पहला छोड़ेंगे ना हम तेरा साथ ब्रह्मचारी बाबा, मरते दम तक, मरते दम नहीं, अगले जन्म तक, अगले जन्म नहीं, जन्मा जन्म तक छोड़ेंगे ना हम तेरा साथ. ये जो भजन म्हणतात पाहिला का ब्रह्मचारी महाराज म्हणावं, हम यार है तुम्हारे, दिलदार है तुम्हारे, हमसे मिला करो, हमसे मिला करो. यार है तुम्हारे, दिलदार है तुम्हारे, हमसे मिला करो, हमसे मिला करो. हाँ मैंने भी प्यार किया है, प्यार किया है, हम यार है तुम्हारे, दिलदार. ब्रह्मचारी महाराज, तुकडोजी महाराज, अच्युत बाबा, समर्थ महाराज, हे जय महाराज. फायदा तेरे नाम कोणावर म्हणा, ब्रह्मचारी महाराज संप्रदाय आहे ना, विवेक आहे त्याच्यात, विवेक आहे. विवेकाची वस्तू प्राप्त जरी होय, याच्यातून तुम्हाला विवेक प्राप्त करायचा आहे, जन्माचं सार्थक करायचं आहे. पाहिजा हम यार है तुम्हारे, दिलदार है तुम्हारे, हमसे मिला करो, हमसे मिला करो. पाहिजा तेरे नाम हमने किया है जीवन अपना सारा. मनावर एखाद्या माहिती सुंदरकर महाराज, मला एकच म्हणायचं आहे, लग्नाची विधी माहितीची विधी सारखी आहे का अलग अलग आहे? हा अलग अलग आहे का सारखी आहे? अलग अलग आहे का? तुम्ही म्हणता अलग अलग आहे, पण आम्ही दोघंही महाराज आहे. आम्ही दोघं जण चंद्रपूर, वरोरा, अमरावती, वाशिम शूटिंग संकेत महाराजच्या टाळ्या वाजून द्या. खरंच सुंदर आणि अभ्यास खूप सुंदर आहे. ग्रामविद्येवर खूप सुंदर चिंतन आहे. माझ्या तरी असाच अभ्यास आहे, पण खरंच धन्य आम्ही जन्माला दास विठोबाची. आपण दास विठोबाची निवडून राहिलो, आपण दास अच्युत महाराजची निवडून राहिलो, आपण दास सचिनदेव बाबाची निवडून राहिलो, आपण दास ब्रह्मचारी बाबाची निवडून राहिलो. आपण दासापेक्षा बॉस जास्त होऊन राहिलो. आपण दासापेक्षा नाही, दास नाही, बॉस होऊन राहिलो, बॉस. आता मला सांगा, उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही पाणपोई पाहिली काय? सावळलं ना हो म्हणून आवाज देतात, तुमच्या भरोश्यावर मी आहे. के सारे सुधर जाएगी की हम आपको कितने दिया गुजर जाएंगे. सावळले दादाच्या नावाच्या टाळ्या वाजून द्या. सुंदर सावळला येणे उभं होतो, की डोंगू उभं होतं तर आडवं गेलं पडून काय मला आडवं देते का तुम्हाला? मला एकच म्हणायचं आहे, आपण त्या भगवंताचे दास बनून झालो, आपण त्या भगवंताचे बॉस बनून झालो. उन्हाळ्याच्या दिवसात पांडेबाबाची पानपोई पाहिली काय? पानपोई, पानपोई काय असते ताई? माठ असते, माठ. माठात काय असते? पाणी. माठाच्या वरती काय असते? लाल तूस. लाल काय असते? तूस. वरती काय असते? गिजबाई, गिजबाई हागुली म्हणून काय असते? झाकण. झाकण म्हणजे झाकणी, बरोबर ना? आता झाकणी म्हणते माठाले, झाकणी म्हणते माठाले. काय झाकणार? तू तर लयच बोलला झाकणी. झाकणी कोणाला म्हणते? झाकणी कोणाला म्हणते? काय लेखा माठा तू तर लयच बोलला आहे म्हणते. तू लेखा येणाऱ्या जाणाऱ्याची म्हणते ताण भागवतो म्हणते. मला एक थेंब सुद्धा पाणी घेत नाही म्हणते. झाकणी कोणाला म्हणते? झाकणी कोणाला म्हणते? काय लेखा माठा तू लयच बोलला आहे म्हणते. तू म्हणते येणाऱ्या जाणाऱ्याला म्हणते पाणी पाचतं म्हणते, पण मला लेखा म्हणते एवढं जवळ म्हणते एक थेंब सुद्धा देत नाही म्हणते. हो मग माठ काय म्हणते? झाकणारे म्हणते काय? अबे झाकणा, हे उन्हाळ्याच्या दिवसात जे तहान दिले असते म्हणते, त्याची मी तहान भागवतो म्हणते. कोण भागवतो म्हणते? हे माझ्यासमोर म्हणजे झुकते म्हणते. हे माझ्यासमोर दादा दादा दिनेता, हे माझ्यासमोर झुकते म्हणते.
हो ते नम्र होतात म्हणते आणि माझ्या जवळचा नळ चालू करतात म्हणते, माझ्यासमोर अशी मान खाली करतात म्हणते, तेव्हा मी त्याने माझ्या माठातलं पाणी त्याने प्यायला देतो म्हणते. तू तर एका संत बोलल्या माझ्या डोक्यावर बसलाय म्हणते. काढत वाचवा माझ्या डोक्याच्या वरता बसलाय म्हणते. असेच काही समाजातले सत्तर गुन्हे संतांच्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करून राहिले, म्हणून त्याने देवाची प्राप्ती निवडून झाली. आणि ते देवाची प्राप्ती जर करायची तर काय करा महाराज? नाही भरोसा पड प्राणाचा, नाही भरोसा पड प्राणाचा, धीर राजा रे, पडजात धीर राजा रे, मनोजा सुगंधारी उडगाई, मनोजा सुगंधारी उडगाई, मनोजा सुगंधारी उडगाई, नरदे हाची सुंदर वेळा, नरदे हाची सुंदर वेळा, धुडगे नवलाई, मनोजा सुगंधारी उडगाई, मनोजा सुगंधारी उडगाई, मनोजा सुगंधारी उडगाई. नाही बरोबर यम कधी काही सांगता येत नाही. यम तुमच्यावर टपलाच आहे. यम म्हणजे काय? यम म्हणजे सावधी. तुम्ही जिथं जिथं जा तुमच्या पाठीमागे सावधी आहेच पाहिला. आणि या यमापासून जर तुम्हाला वाचवायचं असेल, जे का काळ खाये आम्ही माथा दिला पाय. संतांनीच ओळखतो महाराज. म्हणून एकच करा, फक्त काय करा, त्या भगवंताचं नामस्मरण करा. म्हणून एकदा सर्वांनी हात वर करा. तुम्ही काय म्हणाल, काय का सुंदर कर आला इथं अर्ध्या घंट्याला आणि एवढ्या थंडीत आम्ही आलो, फक्त भगवंताचं भजन करा. ज्ञानोबा मावली, ज्ञानेश्वर मावली, तुकाराम. ज्ञानोबा मावली, ज्ञानेश्वर मावली, तुकाराम. ज्ञानेश्वर मावली, तुकाराम. ज्ञानोबा मावली, ज्ञानेश्वर मावली, तुकाराम. ज्ञानोबा मावली, ज्ञानेश्वर मावली, तुकाराम. ज्ञानोबा मावली, तुकाराम. ज्ञानेश्वर मावली, तुकाराम. कृष्ण मावली, तुकाराम. ज्ञानोबा मावली, तुकाराम. चित्तमोहत्याची माळा नाही भरोसा पडप्रायांचा. कधी यमराजाने कितीतरी गेले देव सोडवले, साधना कवडी नाही म्हणूच्या किती काही रुपये कमवा, पण 1 रुपया येत नाही. तरी लोक घमंड करते, तरी लोक घमंड करते. एका जणाच्या पोटात 2 अंगठ्या होत्या. या पोटात होती 5 ग्रॅमची अंगठी, या पोटात होती 5 ग्रॅमची अंगठी. आणि तो गेला अमरावतीच्या बाजारात, भाजी बाजारात. आणि तिथं होती ती मावशी बसलेली. आलू, कांदे, लसण, टमाटर, अद्रक, कोथिंबीर असं सर्व रंगाचा भाजीपाला घेऊन बसलेली होती कपलजी दादा. त्याच्या पोटात किती ग्रॅमच्या अंगठ्या होत्या भांगी महाराज? 5 ग्रॅमच्या या पोटात, या 5 ग्रॅमची अंगठी या पोटात, 5 ग्रॅमची अंगठी या पोटात. किती ग्रॅमच्या अंगठ्या झाल्या? 10 ग्रॅमच्या. आणि तो गेला त्या मावशी सोड. आणि त्या मावशीने म्हणे, टमाटे किती रुपये किलो, वांगे किती रुपये किलो, टमाटे किती रुपये किलो, वांगे किती रुपये किलो, टमाटे किती रुपये किलो, वांगे किती रुपये किलो. चालतोय का रात्र? टमाटे किती रुपये किलो, वांगे किती रुपये किलो. हा बरं, तो भाजीपाला घ्यायला गेला का त्या मावशीने ते आपल्या पोटातल्या अंगठ्या दाबायला गेलता? अंगठ्या दाबायला गेलता, पैशाची मस्ती दिला. म्हणजे बरेचसे पैशावाले लोक आहे, अहंकार आहे. कोणाला सौंदर्याचा अहंकार आहे, कोणाला ताकदीचा अहंकार आहे, कोणाला पैशाचा अहंकार आहे. तो गेला तर त्या काकुले म्हणत आहे, टमाटे किती रुपये किलो, वांगे किती रुपये किलो, टमाटे किती रुपये किलो, वांगे किती रुपये किलो. ते काकू राहिली 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 राहिली. त्या
तेव्हाची बसली होती का नाही, अशी बसली होती ते अल्लाहने उठली तिनं आपली साडी आपल्या टोंगायापर्यंत केली आणि टमाटे 40 रुपये किलो, वांगी 40 रुपये किलो, टमाटे 40 रुपये किलो, वांगी 50 रुपये किलो, टमाटे 40 रुपये किलो, वांगी 50 रुपये किलो. या संदर्भाच्या पोटात किती ग्रॅमच्या अंड्या होत्या? 10 ग्रॅमच्या अंड्या होत्या ना. तिच्या एका पायात म्हटलं 20 ग्रॅमचे सोन्याचे कडे होते. या आपलं विरोध आहे. टमाटे किती रुपये किलो, वांगे किती रुपये किलो, ते डायरेक्ट केले सांगे. हा, टमाटे 50 रुपये किलो, वांगे 40 रुपये किलो. गेलो 20 ग्रॅमचे सोन्याचे कडे होते. म्हणून मला एकच सांगायचं आहे, तुकड्या म्हणे हरिस्मरणे अंतरसिला भाऊ बैठवी म्हणूच्या सुख करा हरि म्हणून काही ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर तुझं गाव, तुमचं रेवसा. आमचे इथे नातेवाईक आहे आजमकर दादा, जावरकर निलेश दादा वगैरे आमची आतो सासू आहे. हो, आम्ही इथं 2-3 वेळ चालू आहे दादा. आणि तसे आमचे पहिल्यापासून आमचे संकेत महाराज सोबत पहिल्यापासून लग्नाच्या अगोदर पासूनचे म्हणजे संबंध आहे. म्हणजे महाराज पहा, फार सुंदर तुझं गाव आहे. गावाच्या मनात लोक लय आले, मस्त लोक आले. मला असं वाटतं मी पश्चिम महाराष्ट्राला गेलो नाही. परवाच्या दिवशी मी संभाजीनगर गेलो दादा, पांडे महाराज बोलवून गेलो दादा. मी संकेत दादा वगैरे लोक किती होती म्हणजे काय, लोक लय कमी होती, हे लय जास्त आले. तुम्ही आले म्हणून जमलो. तुम्ही काय या मंडपाला सांगत होता, खांबे सांगत होतो. तुमच्या नेहमी बघा दिसत असेल एक म्हणे उजागर, माझ्या घरी पूजा पार पर वाचा स्तंभ एक पानाला उभे नाही. किती काही ज्ञान असलं रायता घालतं का त्याचं आचरणच नसो. हो, आचाराचा अवलंबून पण आचरण फार महत्वाचं आहे. माझ्या कीर्तनातून 4 लोक सुधारले, बाकी कोणाला पाहिजे? मला 4000 लोकांची गरज नाहीये. पण रिकाम्या जागा भरा, अडे अडचण घे करा. जय जय विठ्ठला जय विठ्ठल जय मला इथं या ब्रह्मचारी महाराजांच्या दरबारी मला त्यांनी तारीख दिली. आमचे आदरणीय पांडेबाजी यांच्या मार्फत मला इथं तारीख दिली. त्यांच्या नावाच्या टाळ्या वाजून द्या. आणि काकाजीचा मला फोन आला. सुभाषरावजी डहाके त्यांनी मला पाहिलं नाही, मी सुभाषराव काकाजीला पाहिलं नाही, पण ब्रह्मचारी महाराजांना दोघांनी पाहिलं असं. आमच्या सुभाषराव काकाले आणि मले आम्हाला मागच्या जन्मात आमची भेट झाली असं सांगता येते काय? म्हणून काही सांगता येत नाही. कोण कधी कुठं कसा जाईल काही सांगता येत नाही. मी माझे सुभाषराव काकाजीचे आणि या पूर्ण संस्थाच्या लोकांचे मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी मला इथं कीर्तनासाठी बोलावलं आणि तुम्ही स्वतःवर इथं फार मोठ्या संख्येने उपस्थित आले. आणि आमचे सावंतवाडी दादा यांच्याही नावाच्या टाळ्या वाजून द्या. खूप सुंदर सावंत होता. हो, नाही तर काय ग्रामपंचायतीच्या PFC पैसा कोमल बसतो काही साऊंड दिला म्हणून तुमच्यापर्यंत आवाज गेला. आमचे तबले आले दादा, काय आदर्श दादा नाव आहे, आदर्श आहे. हो, त्याच्या नावाच्या टाळ्या वाजून द्या. आमचे सुंदर सकाळी रामदास काकाजी पा रामदास रामाचे दास आहे ते. हनुमंत दास आहे. हनुमंताच्या मांड्या पहा कशा ह्याच झाड्या. काय माया मांड्या आजकालचे पोटी खबरे पोरे गेले ना पांडेला जाते मस्त म्हणतो साठी कीर्तनच करावं. पांडे बाबाजीने माहिती आहे माझ्या स्वभाव, मला सर्व व्यवस्थित पाहिजे. हे पांडेला गेले का पांडेला काय म्हणते देखरा 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 गेले परारचा पाहिजे देखरा गेले मोटरचा पाहिजे देखरा सुपारी टाकून तंबाखू घोटून पंडित गेले देखरा असा काम झालाय. हरिभाऊ दादा आमचे बाबाजी आहे, सुंदर सत्संग दिली. आमचे संकेत महाराज काळे हे दिनेश दादा ठाकरे हे माझे गुरु आहे. यांच्या नावाच्या टाळ्या वाजवा. हे जर ऍक्सिडेंट झालाय आद्या अचानक मरता वाचले, 9 लाख रुपये लागले, पण गुरुदेवाची कृपा रोज सामुदायिक ध्यान प्रार्थनेत जाते दादा. खूप सुंदर व्यक्तिमत्व आहे आमचे दादा. सुमित दादा काले खूप सुंदर येणं सत्संग दिली.
दादा बाप उठायला लागलाय आणि लोक घरी झोपले आहे मस्त. माझ्या जन्मात काय पुढच्या जन्मात काय सर्वांच्या येऊन जाणार आहे का? जे कीर्तनाला ना याला पुण्य लागते. हो आणि जे झोपलेले आहे ना ते मागच्या जन्माचे कुंभकर्ण आहे. हो म्हणून मला एकच सांगतो, झालेली सेवा इथं संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सर्वांनी उभे राहा, राष्ट्रवंदना द्यायची आहे आणि पुढील कार्यक्रम आमचे संकेत महाराज काळजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म पंथ पक्षों बिरसे रहे प्यारा। विजय हो विजय हो विजय हो भारत देश हमारा। निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ति गाए। सत्यशील अरु निर्मल मन से वीरों को बजाए। सद्गुणी हो यह देश की जनता, जीवन सुख पाए। रंग राम पंडित भिखारी, सबको सुख दिलवाए। विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा। स्पृश्य हटे सारा देश कलंक मिटाए। सबके मन कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ाए। सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाए। ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण, घर घर में प्रगटाए। सारा भारत रहे सिपाही, शत्रु को नचाए। टुकड़िया दास कहे स्फूर्ति हो, सबको भक्ति कराने। विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा। तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा। परम पूजनीय श्री गुरुदेव, या ठिकाणी आज ब्रह्मचारी महाराजांच्या 157व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी आदरणीय हरिभक्तपरायण श्री सुंदरकर महाराजांनी सुंदर कीर्तन केलं. नरदेहाची सुंदर वेळा या विषयावर सुंदरकर महाराजांनी सुंदर कीर्तन केलं. त्याबद्दल संस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आपण सर्व मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झाली, आपले आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. यानंतर मी त्रिवार जयघोष घेईल. मी प्रथम त्रिवार श्री गुरुदेव म्हणेल. आपण सर्वांनी गंभीर स्वरात जय हो असं म्हणावं. श्री गुरुदेव की जय, श्री गुरुदेव की जय, बोल श्री गुरुदेव की जय, भारत माता की जय, सद्गुरु ब्रह्मचारी महाराज की जय. कीर्तनाचा कार्यक्रम संपला. सर्वांनी उठून पाठीमागे वळावं, शांततेने चालू राहा.